वन नेशन वन इलेक्शन व्हायला हवं. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र न घेतल्यास विकास कामं थांबतात. हेमंत बिस्व शर्मा यांचं वक्तव्य. लोकांनी दुकानाची तोडफोड करून हिंसाचार केला हे योग्य नाही. जनतेनं भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज. परभणीतल्या हिंसाचारावर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. उद्या बीड बंदची हाक. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी बंदची हाक. मुख्य सूत्रधाराला अटक करून कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी. दिल्लीमधल्या राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांची माहिती जाणून घेण्यासाठी आणि कागदपत्र तपासण्यासाठी विशेष मोहीम. काही दिवसांवर दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका असल्याच्या पार्श्वभूमीवर कारवाईला सुरुवात. सरकारकडे अदानी, बेरोजगारी, महागाई यासारख्या प्रश्नांवर उत्तर नाहीत आणि म्हणूनच ते सोरोसचा मुद्दा उचलतायत. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांची मोदी सरकारवर टीका. राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेत्याला संसदेत बोलू दिलं गेलं नाही. सत्ताधाऱ्यांना मात्र संसदेत बोलण्याची संधी व्यवस्थित मिळतेय. जयराम रमेश यांचा आरोप. आपण एक सीमा आखली पाहिजे आणि प्रार्थनास्थळ कायदा 1991 द्वारे काढलेल्या सीमारेषेचं पालन केलं पाहिजे. काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांचं वक्तव्य. बेळगावातील पंचमसाली समाजातल्या सदस्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज. या घटनेच्या निषेधार्थ भाजप आमदारांचं आंदोलन. तेलंगणामध्ये स्टील कारखाना उभारण्याचं आश्वासन दिलं, मात्र भाजपनं संसदेमध्ये या मुद्द्यावर पाठ फिरवली. भाजपची भूमिका दुर्दैवी. बीआरएसच्या नेत्या के कविता यांचं वक्तव्य. आमदार योगेश टिळेकरांच्या मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी आता 4 आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. नाशिकच्या कांद्याला श्रीलंकन बाजारपेठेमध्ये मागणी. लासलगावहून श्रीलंकेसाठी कांद्यानं भरलेला पहिला कंटेनर रवाना. पंचवीस डिसेंबरला ख्रिसमसच्याच दिवशी एमपीएससीचा पेपर. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पेपर घेण्याला विद्यार्थी संघटनेचा विरोध. जम्मू काश्मीरसह 4 राज्यात 19 ठिकाणी एनआयएचे छापे. दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात एनआयएनं टाकले छापे. नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू. चिंचपाडा वनवासी विद्यालयात 22 विद्यार्थिनींना विषबाधा. एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.